सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम रांजणोलीच्या माध्यमातून भावेश आणि भूषण आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकरवरती भावेश असेल आणि 9 स्ट्रायकरवरती भूषण अशी सलामीची जोडी टीम रांजणोली या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय कमलेश पाटील आला पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी. चेंज द गेम वडवली टीमच्या माध्यमातून. दोन्ही संघांना शुभेच्छा. सामना होतोय सुरू. 4 षटकांची लढत. पहिला बॉल इथून मात्र कमलेश सज्ज होतोय पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकरवरती भावेश. हा चेंडू इथून मात्र आपण पाहतोय फायनल क्षेत्रामध्ये फील्ड केलं जाईल. जयेश आहेत एकदम मिळालेल्या चेंडूवरती. पहिली सिंगल आपल्याला पाहायला मिळते. भूषण 22च्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 1. कमलेश पाटील सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये स्ट्रायकरवरती भूषण. हा चेंडू सुंदर फटका भूषणच्या माध्यमातून कमलेशचं स्वागत करतोय. षटकाराने अकाउंट ओपन केलंय भूषणने. षटकाराने धावसंख्या धावफलकावरती 7. धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथून मात्र पाहणार आहोत. हा चेंडू इथून मात्र जाईल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय रांजणोली टीमच्या माध्यमातून. भिवंडी परिसरातील एक दादा संघ म्हणून याची ओळख आहे आणि ती ओळख इथं मात्र सिद्ध करून दाखवतोय रांजणोली हा संघ. धावसंख्या धावफलकावरती 13. इथून मात्र हा चेंडू एसटीच्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा चेंडू वळण घेतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 14 या आकड्यावरती. हा चेंडू चपराक लगावली आहे. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावसंख्या इथून मात्र पूर्ण होत असताना दोन्ही टीमची टोटल सरकली आहे पुढे 16 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे रांजणोली टीमने. कमलेच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 16 धावा एकवटल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू इथून मात्र पडल्यानंतर जास्त टेक ऑफ झाला. उचली मिळाली या चेंडूवरती. डॉट चेंडू येत असताना कमबॅक करतोय कमलेश पाटील. शेवटचा अंतिम बॉल. हा चेंडू सुंदर फटका आणि चेंडूला पाठवतोय सरळ लांगांच्या वरून सीमारेषा पलीकडे. षटकार येतो आणि पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. दुसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्क वरती शुभम पाटील. अर्ध विकेटने. हा चेंडू इथून मात्र बऱ्याच वेळ हवे ते स्वतः गोलंदाजाने प्रयत्न चांगले केले होते. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना दोन्ही टीमची टोटल सरकली पुढे. धावसंख्या धावफलकावरती
पाहायला मिळते. 24 धावा धाव फलकावरती टीम रांजणोली टीमच्या पाहायला मिळत असताना स्ट्रायकरवरती फलंदाज भावेश ठाकरे. शुभम पाटील सज्ज होतोय अर्ध विकेटने. हा चेंडू इथून मात्र आपण पाहतोय अप्रतिम पिचिंग पडल्यानंतर जास्त टेकअप झाला. डॉट बॉल येत असताना कमबॅक करतोय दुसऱ्या षटकामध्ये शुभम. पुन्हा एकदा इथून मात्र ऑन साइडला टर्न केला. लॉंगॉनला एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत असताना दोन्ही टीमची टोटल धाव फलकावरती 1 शॉट आहे त्यामुळे एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती 25 धाव फलकावरती. पंचवीस धाव फलकावरती. हा चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला प्रयत्न सुंदर केलेत मात्र षटकार आलाय. जेल सोडलाय आणि चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे जात असताना षटकाराने धावसंख्या पुढे सरकली. 31 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक सूर्य शुभम पाटीलच्या माध्यमातून रायझिंग स्टार वडवली बी या टीमचा. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटची कडा आणि अशा पद्धतीने इथून मात्र हा डॉट चेंडू येतोय. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. दुसऱ्या षटकामधील कमी कालावधीमध्ये या खेळाडूने आपलं स्थान वडवली बी या टीम मध्ये निर्माण केलं आणि हा चेंडू इथून मात्र अप्रतिम फटका लांबच लांब पल्ल्याचा मिड विकेट सीमारेषा पलीकडे चेंडूला फेकून दिलाय. षटकार. नक्कीच इथून मात्र दुसरा षटक ऋतिक पाटील अर्ध विकेटने सज्ज झाला. हा चेंडू इथून मात्र डॉट येत असताना सुरुवात दमदार केली ऋतिक पाटीलने. धावसंख्या धाव फलकावरती 37 धावा. रांजणोली टीम इथून मात्र धावांचा डोंगर उभा करत असताना वडवली बी या संघाच्या विरोधात खेळत असताना पुन्हा एकदा इथून मात्र पाहणार आहोत. पंच आमच्याकडे वळतील. वाईट बॉल करा लेन. एकने टीमची टोटल सरकले पुढे 38 धावा धाव फलकावरती. भूषण स्ट्रायकरवरती. हा चेंडू बॅटच्या रेंज मध्ये सरळ सीमारेषा पलीकडे षटकार येतोय. भूषणच्या बॅट मधून षटकारानंतर धावसंख्या धाव फलकावरती 44 धावा.
पिसवली टीमचे कॅप्टन, नांदिवली टीमचे कॅप्टन, कोणी टीमचे कॅप्टन आणि अडवली टीमचे कॅप्टन आपण येऊन इथे आयोजकांशी संपर्क साधायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण इनिंग ब्रेक मध्ये सर्व कॅप्टननी यायचंय. हा सामना संपल्यानंतर आपण ड्रॉ काढणार आहोत. 5 विनिंग संघामध्ये एक संघ बायच्या सहाय्याने पुढे सरकेल आणि 4 टीमच्या 2 मॅचेस असणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली आहे, 2 ने पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावरती 46 धावा, 46 धावा धावफलकावरती. ऋतिक हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये फेकून दिलाय. या षटकामध्ये हा दुसरा षटकार येत असताना फलंदाज आपण पाहतोय भूषणच्या बॅट मधून आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 52. अर्धशतक कंप्लीट झालाय टीम रांजनोलीचा. जय हरी रांजनोली विरुद्ध चेंज द गेम वडवली बी. पुन्हा एकदा इथून मात्र काय फटका लगावलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे भूषणच्या बॅट मधून येतो हा ब्रँडेड हिट षटकार आणि षटक क्रमांक इथून मात्र 3 संपन्न झालाय. 3 षटकांच्या समाप्त. 1 चेंडू आहे. यस, इथून मात्र 1 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. 1 शेवटचा बॉल शिल्लक आहे. सुंदर फटका आणि अशा पद्धतीने इथून मात्र जेल सोडला. जयेश होते, जयेश कडनं या चुका कमी पाहायला मिळतात. मात्र हा जेल इथून मात्र सोडला आणि षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 59. तर आदरणीय वैभवजी म्हात्रे सर बालगाव यांचं इथून मात्र शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत धर्मवीर चषकामध्ये. अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट अनिल. हा चेंडू इथून मात्र हवेत आहे. स्वतः गोलंदाज अनिल कोणती चुकी करत नाहीये आणि पहिला फलंदाज बाद होतोय. रांजडोली टीमला हा लागणारा मोठा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सुखदेव भांबरे येतोय बंडाऊनसाठी. टीम रांजनोलीच्या माध्यमातून पहिला आदरा बसलाय. रांजनोली या टीमला अनिलला कमबॅक करावं लागेल. अनिल पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. शेवटचा अंतिम षटक आहे. या षटकामध्ये जर चांगली बॉलिंग केली तर नक्कीच इथून मात्र कमबॅकिंग षटक आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इथून मात्र डार्ट चेंडू येत असताना लागोपाठचे 2 डॉट चेंडू आले. त्यामध्ये 1 विकेट आहे. धावसंख्या धावफलकावरती 59 धावा. अनिल सज्ज झाला स्ट्रायकिंग वरती. सुखदेव भांबरे
हा चेंडू मोठा फटका येतोय सुखदेव बांबरेच्या बॅट मधून. नक्कीच इथून मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रमोद म्हात्रे. तर आदरणीय राजेंद्रजी सरदेसाई यांचं शुभागमन झालं. दादांना विनंती आहे यायचं मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक सरस स्वागत. पुन्हा एकदा इथून मात्र हा चेंडू आपण पाहतोय जयेश आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण ॲक्युरेट दर्जाची फेकी आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. दोन्ही टीमची टोटल 61 धावा. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत अनिलने. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू अतिशय सुंदर फटकाने चेंडूला फेकून देतो. नक्कीच इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती. या षटकामध्ये आतापर्यंत चांगली बॉलिंग दाखवली. अनिल पाटीलचं कौतुक करेन. स्लोगरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येत असतात. मात्र अनिल पाटीलने सांगितले की इथून मात्र वाईट चेंडू. नक्कीच गोलंदाजांवरती आक्षेप इथून मात्र घेण्यात आलाय. थर्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. पाच चेंडू सुरेख फेकले. धावसंख्या धावफलकावरती 63. 2 विकेट पडले. टीम जयहरी रांजनोली या टीमचे. अनिल ओढ विकेटने. पुन्हा एकदा इथून मात्र व्हाईट बॉल. चौसष्ट धावा धावफलकावरती. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम चेंडू फेकी करतो. डॉट बॉलची समाप्ती आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 4 संपन्न झाला. 4 षटकांमध्ये धावा धावफलकावरती 64 आणि 65 धावसंख्येचा टार्गेट ठेवण्यात आलाय. चेंज द गेम वडवली बी या टीम समोर. नक्कीच काही क्षणामध्ये मलंगड क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय महेशदादा गायकवाड यांचं शुभागमन होणार आहे.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. ऋतिक पाटील आणि शुभम पाटील आघाडीची जोडी चेंज गेम वडवली बी या टीम कडे जात असताना स्ट्रायकरवरती असतील ऋतिक पाटील. षटक क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. बॉलर्स नेम प्रमोद आहे. पहिल्या षटकामध्ये टीम रांजनोली टीमच्या माध्यमातून काही क्षणामध्ये श्री मलंगड क्रिकेटचे अध्यक्ष महेशदादा गायकवाड यांचं आगमन होणार आहे. पुन्हा एकदा इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती 2 संत आणि सावध सुरुवात केली आहे. चेंज द गेम वडवली बी या टीमने. नक्कीच इथून मात्र श्री मलंगड क्रिकेटचे अध्यक्ष माननीय सन्माननीय महेशदादा गायकवाड यांचं इथे शुभागमन झालंय. मुख्य व्यासपीठावरती येऊन दादांना विनंती असेल स्थानापन्न व्हायचं. धर्मवीर चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दमदार व्यक्तिमत्व श्री महेशदादा गायकवाड श्री मलंगड क्रिकेटचे अध्यक्ष यांचं इथून मात्र शुभागमन झालंय. दादांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपल्या धर्मवीर चषकामध्ये सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत. दमदार व्यक्तिमत्व. नक्कीच दादांची ओढ होती सर्व आयोजकांना आणि दादांनी ते लाखमोलनी उपस्थिती दाखवली आहे. दमदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री मलंगड क्रिकेटचे अध्यक्ष माननीय सन्माननीय महेशदादा गायकवाड यांचं शुभागमन झालंय. सामना सुरू आहे. दादांच्या माहितीसाठी चेंज द गेम वडवली बी विरोधात रांजनोली या दोन टीम मध्ये हा चेंडू ऑन साइडला इथून मात्र टर्न केला. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना पावसाळी रबर बॉलची ही अप्रतिम स्पर्धा आणि दादांची उपस्थिती देखील लाखमोलनी आपल्याला पाहायला मिळते. सर्वांच्या सुख दुःखामध्ये सामील होणारे व्यक्तिमत्व आहेत. कोरोना कालावधीमध्ये नक्कीच दादांचं नाव देखील चर्चेत होतं. सर्व गोरगरीब जनतेला दादांनी आर्थिक मदत देखील केली होती. तेच व्यक्तिमत्व आपल्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. धर्मवीर चषक 2025 चे हे पर्व आणि षटक क्रमांक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. धर्मवीर चषक आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला तर आदरणीय प्रशांतजी बोटे शाखा प्रमुख यांचं देखील शुभागमन झालं. दादांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 15. दादांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. चेंज द गेम वडवली बी आणि त्यांच्या विरोधात संघ खेळतोय तो म्हणजेच भिवंडी परिसरातील रांजनोली हा संघ. प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सामील होणारे व्यक्तिमत्व आपल्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री मलंगड टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष महेशदादा गायकवाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋतिक पाटील स्ट्रायकरवरती हा चेंडू पडल्यानंतर जास्त टेकअप झाला. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. 1 धाव मिळेल. एकने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 17 धावा.
नक्कीच इथून मात्र दादांचा इथून मात्र शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार गणेशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून श्री मलंगड क्रिकेटचे अध्यक्ष मान्य सन्माननीय महेशदादा गायकवाड यांचा शुभ सन्मान इथून मात्र केला जातोय. मायेची छाल आणि या स्पर्धेची ओळख मोमेंटो देऊन इथून मात्र दादांचा सन्मान करण्यात आलाय. तसंच त्यांच्या समवेत प्रशांतजी गोटे साहेबांचा देखील शुभ सन्मान इथून मात्र आम्ही करत आहोत. शाखा प्रमुख आहेत. इथून मात्र दादांचा इथून मात्र शुभ सन्मान होत आहे. लाखमोलनीय उपस्थिती दादांची या स्पर्धेला लाभली आहे. धर्मवीर चषकामध्ये वेळात वेळ काढून दादांनी इथून मात्र उपस्थिती दाखवली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला बॅट वेगाने फिरवली आहे. शुभमने डॉट बॉल येत असताना ऋतिक पाटील कानमंत्र देत असताना शुभम पाटीलला की हा चेंडू तुला अशा पद्धतीने खेळायचा होता. नक्कीच या स्पर्धेमधून दादा रजा घेत असताना स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवल्याबद्दल दादांचं नक्कीच सर्व आयोजकांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. हा चेंडू यॉर्क लाईनचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण होत असताना धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 26-26. धावसंख्या धावफलकावरती 28-28. अर्ध विकेटने हा चेंडू इथून मात्र फटका सुंदर आहे. शुभम पाटीलच्या बॅट मधून तडाखा पाहायला मिळतोय. षटकार. धाव संख्या धावफलकावरती 33-33 धावा. हा चेंडू इथून मात्र अप्रतिम चेंडू फेकी करतोय. डाट चेंडूची समाप्ती. डाट बॉलने सुरुवात करत असताना बॉलर्स नेम आमच्यापर्यंत येऊ द्यात. विवेक येतोय. गोलंदाजी मार्क वरती अर्ध विकेटने ऋतिक पाटील आहेत. हा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून हा फटका. षटकार.
धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. हा चेंडू इथून मात्र चेंडू हवेत आहे. मोठी विकेट मिळू शकते नक्कीच. इथून मात्र झेल टिपलाय. ऋतिक पाटीलची केली संपुष्टात. बिग विकेट डाऊन. धावसंख्या धावफलकावरती 40. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा आहेत. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नऊ चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. यष्टीरक्षकाने प्रयत्न सुंदर केलेत. 2 धावा इथून मात्र पूर्ण करत असताना धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. विवेक सज्ज झालाय. हा चेंडू इथून मात्र पंचांचा इशारा येतो. वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. 43. हा चेंडू सुंदर फटका. कमलेश पाटीलच्या बॅट मधून षटकार. काय फटका इथून मात्र पाहायला मिळतोय. 6 ने धावसंख्या पुढे सरकली. टीमची टोटल 49 धावा. 16 धावसंख्येची 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 7-16चं समीकरण. चांगली फाईट करत असताना वडवली बी. हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. वाईट बॉल. खराब चेंडू. 1 ने टीमची टोटल पुढे सरकले. धावसंख्या धावफलकावरती 50 धावा. अर्धशतक कंप्लीट झालंय. चेंज द गेम. वडवली बी या टीमचं 7 बॉल आणि 7 चेंडूंमध्ये 15 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू इथून मात्र नक्कीच इथून चेक करायचं आहे. पंच 1 बाउन्स दिला होता का याच्या पहिले?
वाईड नाहीये. नक्कीच इथून मात्र षटक होईल समाप्त आणि नक्कीच इथून मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 15. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये बनवायचे जिंकण्यासाठी 15 धावा. गोलंदाजी मार्क वरती येतोय. स्ट्रायकर वरती शुभम पाटील. बॉलर्स नेम अर्जुन. शेवटच्या षटकामध्ये शुभम पाटील कडे देखील क्षमता आहे. चांगला खेळाडू आहे. चेंज द गेम वडवली बी या टीमचा. हा चेंडू इथून मात्र बॅटच्या टो एंडला चेंडू लागतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि इथून मात्र आणि अशा पद्धतीने इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये शुभम पाटीलला मैदान सोडावं लागतं. बिग विकेट डाऊन. शुभम पाटीलने इथून मात्र या सामन्यामध्ये चेंज द गेम वडवली बी या टीमला खेचून आणलं होतं आणि तोच फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये परतत असताना माघारी. तिसरीच गरज नव्हती. मी म्हणेन 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या होत्या. नक्कीच थोडीशी घाई केली कमलेश पाटीलने आणि इथून मात्र विकेट पडत असताना कल्पेश पाटील येतोय. न्यू बॅट्समन. दोन्ही टीमची टोटल धाव संख्या धावफलकावरती 52. स्ट्रायकर वरती कमलेश. हा चेंडू क्लीन बॉल. फलंदाज बाद. यष्टा उद्ध्वस्त केल्या जातात. बिग विकेट डाऊन. कमलेश पाटीलची केली संपुष्टात. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. आपली नावाची छाप सोडत असताना गोलंदाज अर्जुन. छोटा खेळाडू आपल्याला छोटा पॅकेट बडा धमाका करत असताना मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच रांजणोली टीमच्या माध्यमातून हा खेळाडू नक्कीच उदयास येईल. नक्कीच छोट्या छोट्या खेळाडूंना नक्कीच संधी देत असताना रांजणोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. मात्र हार मानणारा चेंज द गेम वडवली हा संघ नाहीये. कोणत्याही क्षणी आपल्या बाजूने सामना खेचून आणण्याची ताकद ठेवतो. चार चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये धावसंख्या बनवायची जिंकण्यासाठी 13. पुन्हा एकदा इथून मात्र हा चेंडू इथून मात्र जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. तीन चेंडू आणि चौकार येतो आकाशच्या बॅट मधून. चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलंय. आता मात्र समीकरण असेल 3 बॉल आणि 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेसिंग कंपल्सरी आहे.
हा चेंडू इथून मात्र सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंज करता येणार नाहीये स्ट्राइक, कारण की बघा अंपायर स्ट्राइक चेंज नसेल. यष्टीरक्षकाने हा चेंडू फील्ड केलाय, त्यामुळे जर यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू सुटला तर आपण रन धावू शकता. त्यामुळे इथून मात्र आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. हा चेंडू फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत आणि अशा पद्धतीने सीमारेषा पलीकडे जात असताना हा बॉल चौकार. एक चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी इथून मात्र 5 धावा बनवाव्या लागतील. एक चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. स्ट्रायकन वरती आकाश, ज्याने अप्रतिम बॅटिंग केली आहे अंतिम मुवमेंटला ओव्हर द विकेट. आणि हा चेंडू इथून मात्र जातोय चौकार आणि अशा पद्धतीने 1 धाब्याच्या फरकाने सामना जिंकलाय, तो म्हणजेच जय